जेव्हा एखाद्या व्यक्तीला नातं संपवायचं असतं ना, तेव्हा ती अचानक नाही तर हळूहळू दूर जायला लागते. प्रेमात असणाऱ्या सगळ्यांच्याही लक्षात येईल किंवा कुणाचं ब्रेकअप झालं आहे त्यांच्याही लक्षात येईल. पूर्वी जिथं दिवसभर गप्पा व्हायच्या, आता तिथं शांतता दिसते. पूर्वी ज्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर केल्या जायच्या, त्या आता लपवल्या जातात. पूर्वी विचारलं जायचं, कसा आहेस किंवा कशी आहेस? आता आपण विचारलं तर उत्तर मिळेलच याची खात्री राहत नाही. रिप्लाय उशिरा येतो, कधी 1-1, 2-2 दिवसांनी येतो, कधी तर अजिबातच येत नाही. फोन उचलायचा कंटाळा, आपले मेसेजेस बघितले जात नाहीत आणि मग एक दिवस आपण पाठवलेला मेसेज शेवटचा ठरतो. त्याच्यावरती काहीच उत्तर येत नाही. हे असतं नातं संपण्याचं सुरुवातीचं टोक. नाही म्हणायला अजून नावाला नातं असतं, पण मनानं, भावनांनी सर्व काही संपलेलं असतं. हे नातं त्यांना संपवायचं असतं कदाचित, पण त्याचं खापर स्वतःवरती फोडायचं नसतं. म्हणून मग तुम्ही काहीतरी चुकण्याची, तुम्ही काहीतरी बोलण्याची वाट पाहायची, तेवढीच एक गोष्ट उचलून धरायची आणि ब्रेकअप करायचा, वेगळं व्हायचं. जर हे सगळं सध्या तुमच्या आयुष्यात घडत असेल तर तुमचं रिलेशनशिप एका डार्क फेजमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. डोळ्यावरची झापडं बाजूला करा, स्वतःला दोष देत बसू नका. गोष्टी ठीक होत असतील तर पुढे जाण्यात अर्थ आहे. लक्षात ठेवा, कधी कधी सोडून देणं हे स्वतःला वाचवणं असतं. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.